म्हणतात मुस्सावाधा वेरमणी शिक्षापदं समादयामि. मुस्सावाधा वेरमणी शिक्षापदं समादयामि म्हणजे मी खोटं बोलणार नाही. भगवंत म्हणतात मी खोटं बोलणार नाही. चौथ्या शिलामध्ये भगवंत एका शिलावरती थांबले नाही. भगवंत पुन्हा म्हणतात फिरुसाय वाच्या वेरमणी शिक्षापदं समादयामि. संपाफलाय वाच्या वेरमणी शिक्षापदं समादयामि म्हणजे मी खोटच बोलणार नाही. तर मी निंदा नालस्तीचं चुगली चहाडीचं कटू वचन दुसऱ्याचं मन दुखेल अशा पद्धतीची वाचा वापरणार नाही. मग जेवढं आपल्याला जीवन लाभलंय या जीवनामध्ये आपण एकमेकांना वाईट वक्त बोलू नका. निंदा नालस्तीचं चुगली चहाडीचं कटू वचन बोलू नका. परंतु कित्येक लोकांना सवय राहते बघा याची गोष्ट त्याला आणि त्याची गोष्ट त्याला करण्याची. कित्येक महिला आहेत कित्येक पुरुष आहेत की त्यांना लय लय आवडत्या गोष्टीची. फलाण्याच्या घरात काय दिसलं काय घडलं की लगेच बिस्तानीला सांगायचं आणि यांच्या पक्क्या मीटिंग राहतात दुपारच्या 3 वाजता. दुपारच्या 3 वाजता पक्क्या मीटिंगी. मग फलाण्याच्या इथं असं घडलं बिस्तानीच्या इथं तसं घडलं फल 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 फलपणा करायचा. अशा कित्येक महिला करतात आणि याच्यामुळे दुःखी होतात व्याकुळ होतात कष्टी होतात भयभीत होतात. अशाच पद्धतीची बघा एक महिला अशीच फलफली होती. पोटामध्ये कोणती गोष्ट पचत नव्हती याची गोष्ट त्याला त्याची गोष्ट त्याला सांगण्याची तिची लय सवय होती. लय सवय तिला तिच्या पोटात काहीच पचत नव्हतं आणि तिनं एका व्यक्तीची जी चुगली चाडी आहे दुसऱ्या व्यक्तीला केली आणि त्या दुसऱ्या व्यक्तीपासून पुन्हा ती त्या व्यक्तीला त्याला कळालं की माझी गोष्ट हिनं तिला सांगितली आहे म्हणून ती बाई तिच्या इथं भांडायला गेली. वादविवाद झाले भांडण तंटे झाले आणि त्यावेळेला भांडण तंटा निघून गेला. भांडण संपलं आणि मग नवऱ्याला कळालं. नवरा म्हणला तुला मी नेहमी सांगत असतो फलफलपणा करू नको परंतु तुझ्या पोटात पचत नाही याची गोष्ट त्याला त्याची गोष्ट त्याला तू सातत्यानं करतेस. म्हणून नवऱ्यानं लय चपलं बघा. संध्याकाळची वेळ होती लय मारलं म्हणे माय म्हणे मारू नका म्हणे मारू नका म्हणे दुमार म्हणे कोणाला काय सांगत नाही पण मारू नका. परंतु नवऱ्यानं लय मारलं म्हणे ठीक आहे म्हणे मी तुला मारत नाही परंतु आता हे मारलेलं कोणाला सांगू नको. माय म्हणे कोणाला सांगत नाही पण मला मारू नका म्हणे नुसतं म्हणे अंग लाल व्हायला म्हणे मारू नका. तर तेव्हा नवऱ्यानं मारणं सोडून दिलं पण नवऱ्यानं सांगितलं होतं की बाई कोणाला सांगू नको मारलेलं कोणाला सांगू नको. परंतु आपला फलफला स्वभाव आणि फलफल्या बायाच्या फलफल्या मैत्रिणी दुसऱ्या दिवशी 3 वाजता ती आली नाही म्हणून तिची मैत्रीण तिच्या घरी गेली आणि म्हणली होय ग रोजही तू माझ्या घरी येते चहा पोहे आपलं बोलणं गप्पा चप्पा आणि आज म्हणे तू आली नाहीस. म्हणजे नाही माय म्हणे नाही रे वाकडं तिकडं तोंड केलं कारण मारलेलं रात्री नवऱ्यानं वाकडं तिकडं तोंड केलं म्हणे नाही म्हणे आले म्हणे काय झालं म्हणे आज तर म्हणे लयच वाकडं तिकडं तोंड करायचं माय म्हणे काय झालं म्हणे काय नाही बरं आहे म्हणे काय नाही झालं आणि म्हणे मला दिसायले नेमकं झाले काय म्हणे मला सांग. आणि काय नाही म्हणे बरं आहे अगं मी तुझ्या जवळची आहे. आता बघा तिच्या तर पोटात राहत नाही पहिलाच फलफला स्वभाव आणि एवढं कोणी जर आग्रह केल्यानंतर न सांगाय काय झालं म्हणे माय तुम्ही जवळची अस म्हणे सांगलं ते चांगलं नाही सांगलं ते चांगलं म्हणे दिवस माळवायला म्हणे मरतीळा व्हायला म्हणे सवासणीला सांगायला ऐक म्हणे लय म्हणे रात्री नवऱ्यानं मारलं लय म्हणे मारलं. आता फलफल्या बायची फलफली मैत्रीण आणि ही मैत्रीण घरी गेली आणि नवऱ्याला सांगितलं म्हणे माय फलाण्याच्या बायकोनं फलानीला लय मारलं म्हणे असं झालं म्हणे हो म्हणे असं झालं. तर दुसऱ्या दिवशी तिचा नवरा गेला पाहुणे वाट लावायला इकडं नदीकडे पाहुणे वाट लावायला गेला तिकडं तिचा बी नवरा आला आणि तिचा नवरा म्हणला वैरी म्हणे परवाच्या दिवशी म्हणा तू तुझ्या बायकोला लयच मारलं पण तुला कोण म्हणे तुझीच बायको काल म्हणली हा घरी आला म्हणला तुला सांगितलं होतं की कोणाला सांगू नको तरी पण तू सांगितलं म्हणून पुन्हा एक चेपली बघा. 2दा मार खाला जर गुपचूप बसली असते तर मार खाता आला नसता. म्हणजे आपल्या दुःखाचे कारणीभूत आपणच आहोत म्हणून असा फलफलपणा याची गोष्ट त्याला त्याची गोष्ट त्याला आपण केली नाही पाहिजे. एकमेकांना बोलताना मृदू भाषेनं करुणाबाई भाषेनं एकमेकांचं मन जिंकण्याचे आपली सातत्यानं वाचा असली पाहिजे. या शिलाचं आपण नित्यनेमानं आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. भगवंतांनी 5वं शील सांगितलं सुरा मेरयमचे पमादटाना म्हणजे आपल्या जीवनामध्ये मादक
पेय ग्रहण करायचं नाही. आता कित्येक लोक बघा मादक पेय ग्रहण करतात, कित्येक लोक मादक पेय ग्रहण करतात, घरामध्ये वाईट वक्त बोलतात किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाईट वक्त बोलतात. कित्येक लोक मादक पेय ग्रहण करून शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाईट वक्त बोलतात. मग शेजारी पाजारी भांडायला आल्याच्या नंतर मग घरचे लोक सारवणपणा करतात. पेलय त्याला कळत नाही, पेलय त्याला कळत नाही. कोण म्हणलं पिणाराला कळत नाही, कोण मला कळत नाही. रात्रीच मी येताना एक पेलेला माणूस मला म्हणे भंतीजी म्हणे मला या गावाला जायचंय, मी ट्रेन कुठं लागते मला सांगा. आता पेलेल्या माणसाला कळाले की मी भंतीजी आहे. बघा कोण म्हणलं पेलेल्याला कळत नाही. समजा एखाद्या पेलेल्या माणसाला अशा पसावर लेंड्या दिल्या आणि काय म्हणायचं काळी मनुकी येतो, काळी मनुकी येतो म्हणायचं. काय तो खातो का? नाही खात. तो पेलेल्या माणसाला सर्व कळतं. मला असं सारवणपणा पण आपण आपल्या जीवनामध्ये केला नाही पाहिजे. जे सत्य आहे त्या सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. कित्येक लोक असे आहेत बघा व्यसन करतात आणि व्यसन केल्यामुळं बायको आपल्याला काहीतरी बोलत आहे आणि बायको बोलून बोलून भंतेजीचे प्रवचन ऐकून ऐकून कित्येक लोकांना दारू सोडल्या. दारू सोडल्याच्या नंतर पुन्हा कित्येक लोकांना सोडल्याच्या नंतर पुन्हा दारू धरल्या, पुन्हा धरल्या. अशाच एका व्यक्तीला मी भेटलो आणि म्हणलं होय म्हणत तुम्ही दारू पहिल्यांदा पेत होते